अनुदानात वाढ काढल्यास कारण या जिल्ह्यामध्ये अनेकांनी प्रामाणिकपणे भरलेली आहे, त्यामुळे स्वतंत्र अनुदानात वाढ करावी याची मागणी होती. 100% शेतकऱ्यांचं काय चूक नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियमित वेळेवरती कर्ज फेड करतो, ही काय आमची चूक आहे का? हे नेहमी शेतकरी म्हणतात, शेतकऱ्यांची खरंच चूक नाहीये. परंतु शेवटी आज आपण मदत कुणाला करतोय की जो खरं अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याला आपण मदत करतो. ही योजना आपण वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं म्हणणं वाढवून दिलं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मी पण त्या मताशी सहमत आहे. शेवटी सगळ्यांचा विचार करून या बाबतीमध्ये निर्णय हा घ्यावा लागतो. पहिल्यांदा आपण जे शेतकरी थकलेत, अडचणीमुळं, निसर्गाच्या अडचणीमुळं किंवा काय अडचणीमुळे थकलेत, त्यांना आपण मदत करूया. आणि जे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण तर निश्चित, आपल्याला सगळ्याला माहित आहे की राज्य सरकार नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला तर हित मदत करेलच, पण बाकीच्या ज्या शासकीय योजना आमच्या केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील किंवा बाकीच्या योजना कृषी विभागाच्या असतील, त्या योजनेमधनं आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना मदत करत असतो, त्यांना सहकार्य करत असतो. काँग्रेस त्या वक्तव्यावरून हटायला तयार नाही असं दिसतंय. वरिष्ठ नेते देखील काँग्रेसचे त्या संदर्भात काही इतका वादंग झालेला असताना बोलायला तयार नाही असं दिसतंय. कसं बघता मुख्य समर्थन ह्या बाबतीमध्ये खरं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली सगळ्यांची संस्कृती वेगळी आहे. आपण निश्चित प्रकारे आपण नेहमीच महिलांना या राज्यामध्ये योग्य सन्मान सर्व महिलांना दिलेला आहे. आणि हे निश्चित प्रकारे जे कोण करतं त्याचं तर मी निश्चित पहिल्यांदा व्यक्त करतो. आणि असं म्हणणं किंवा कुणीच, आम्ही सुद्धा किंवा कुणीच दुसरे कोणी सुद्धा या बाबतीमध्ये असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. तर आहे, पण त्याला ज्या पद्धतीने वरिष्ठांकडून देखील अद्याप कान उघडली होणं किंवा समज देणं गरजेचं 100% नाही त्या बाबतीत त्यांनी नक्की, मला माहित नाही बाबतीमध्ये समर्थन त्यांनी घेतलंय, दिलंय एक वरचनी का काय, तर त्यांनी निश्चित प्रकारे त्यांना समजही दिली पाहिजे. कारण ते सुद्धा शेतकरी आहेत आणि जरी सदर शेतकरी असला म्हणून काय झालं आणि जी तुम्ही जे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्यासाठी अनुदान म्हणून 50,000 ते सुद्धा नाही ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाहीये. आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर नाहीये. ठीक आहे, काही शेतकरी ITRच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं आता उद्याच त्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे. काही गोष्टी खरं आहे की जे आपले ऊस मुकदम आपण म्हणतो, त्यांना ट्रॅक्टर ज्याचा असतो तो मुकदमाला ऍडव्हान्स देतो, त्या टायमाला कारखान्याकडून त्याचा इन्कम टॅक्स वगैरे त्या गोष्टी कापल्या जातात. या बाबतीमध्ये कसा काय वेगळा विचार करता येईल का, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही करू. परंतु शेवटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाहीये. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे आणि गरीब शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी आहे. नाही, खताच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पूर्वी लिंकिंगचं प्रमाण जास्त असायचं. युरिया बरोबर इतर खतं किंवा इतर बाकी दिलं जायचं. परंतु आम्ही सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिथं अनुदानित खतं जो विक्रेत्याकडे विकतो तिथं त्याला विनाअनुदानित खतं ठेवता येणार नाही, असं आम्ही सरकारने GR काढलेला आहे. आणि त्या GR मुळे लिंकिंगचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की जर असं कोणी लिंकिंग जर आपल्याला करत असेल, आम्हाला कळवा. ताबडतोब त्या खत विक्रेत्यावरती त्याची निलंबनाची कारवाई तर करूच, त्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कारवाई आम्ही करू. दादांनी ज्या पद्धतीने अर्थसंकल्पात चांगल्या पद्धतीनं सांभाळलं होतं, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आठवण करून दिले की आव्हान केले त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना की पुन्हा एकदा त्यांच्याकडे ते खातं द्यावं, असं ट्विट करून त्यांना आठवण करून दिली. नाही, 100% शेवटी आमची राष्ट्रवादीची मागणी की हे खातं आम्हाला मिळावं. स्वतः सुनेत्रा वहिनी त्या बाबतीमध्ये भेटलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढू. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे अर्थ खातं मिळावं म्हणून स्वतः सुनेत्रा वहिनींनी पक्षाची आमची सगळ्यांची मागणी आहे.